आणि त्यांनी केलेल्या कार्याचा गुणगौरव नुसता गाण्यासाठी नाही तर सगळ्या अर्थानं समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। खरं तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे कोणत्याही एका जाती धर्मासाठी काम केलेलं नाही। आपण नेहमी सांगतो की जाती धर्मामध्ये त्यावेळी समाज विभागला गेला होता, पण ही साधू संतांची परंपरा असणारा हा महाराष्ट्र आहे। तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याच्या मुखी नाम तुझे धन्य। खऱ्या अर्थानं ज्याच्याकडे आचार विचाराची शिदोरिया तो खऱ्या अर्थानं महान आहे। हेच कार्य खऱ्या अर्थानं तळागाळातल्या लोकांच्यासाठी सावित्रीबाईंनी केलेलं आहे। आणि म्हणून डॉक्टर असतील किंवा आमच्या ऐश्वर्याताई असतील किंवा सुनीताताई असतील, पलीकडच्या शेख मॅडम असतील, या महिला आज प्रत्येक क्षेत्रामध्ये हिरिरीने आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। याचं कारण खऱ्या अर्थानं काय असेल याचं सर्व श्रेय या सावित्रीबाईंना गेल्याशिवाय राहत नाही। कारण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्री जर शिकली, स्त्री जर झाली सबला, तर आपल्या डोक्यावर वाजवेल तबला ही भीती खऱ्या अर्थानं पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये राबवली जात होती। त्याला छेद, त्याला भेद देण्याचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी क्रांतीबाईंनी ज्योती फुले यांनी केलेलं आहे। या दोघे उभायतांनी आपल्या स्वतःच्या प्रपंचाचा गाडा न आखता समाजाचा गाडा आखला आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज देशाच्या सर्वोच्च पदावर काम करणारे आमच्या राष्ट्राध्यक्ष असतील किंवा इंदिरा गांधी सारखी व्यक्ती त्या ठिकाणी देशाची पंतप्रधान होऊ शकते। दुसरंच काय, आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करणारी एक महिला आहे। याच्यासारखा अभिमान तो काय असतो आणि म्हणून यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे। किती लोक कार्यक्रमाला हे महत्वाचं नाही, कार्यक्रमाला गर्दी किती आहे हे महत्वाचं नाही, कार्यक्रमाला आलेले गर्दी किती आहे हे महत्वाचं आहे। आणि इथं आलेले खऱ्या अर्थानं गर्दीच आहे। आपल्याला नुसता जमाव नको आहे, अंतःकरणपूर्वक काम करण्याची कृती आता आम्ही या ठिकाणी पाहतो। ही जी नगरसेवक मंडळी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे ती खऱ्या अर्थानं लोकमतातून आलेली आहे। तिथून मागचं काय होत होतं त्याच्यावर मी बोलणार नाही, पण आज जे आलेले आहे, आज माणूस विचार करतो कोणाला द्यायचं बहुमत हे खूप महत्वाचं आहे। कोणतेही तुमचं गाव असेल किंवा आमचं ज्यावेळी तुम्ही त्या मेळाव्यामध्ये आम्ही पाहत होतो शिव महापुराण, या स्वतः कुठे काय आवाज कमी पडला तर त्या सगळ्या लोकांच्या मध्ये येऊन फिरून आमचे सागर भाऊ असतील किंवा ऐश्वर्यात आहेत, ही कामाची पद्धत आहे। तर तुम्ही लोकांनी तुमच्यावरती जो विश्वास टाकलेला आहे ते अभिप्रेत काम खऱ्या अर्थानं सावित्रीबाईंना अपेक्षित आहे। तुमची डॉक्टर टीम, वैद्यकीय सेवा सुद्धा खूप छान पद्धतीने त्या ठिकाणी लोकांना मिळावी ते अपेक्षित आहे। कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असेल, हिरिरीने तिथं कोणाला बोलवायची गरज पडली नाही पाहिजे। तिथे संख्या कमी असू द्या, कारण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुद्धा सुरुवातीला मुठभरच लोक होती, पण त्या इंग्रजांना घालवण्यासाठी 150 वर्ष लागले। कारण ही आपली खऱ्या अर्थानं ताकद आहे, कारण चांगल्या गोष्टी पटायला लोकांना थोडासा वेळ लागतो। निश्चितपणे या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आमच्या या समितीच्या वतीनं आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो। नवनिर्वाचित अध्यक्ष कोटेताई असतील किंवा सुनीताताई असतील, आमचे सागर भाऊ असतील, खऱ्या अर्थानं शिरूरच्या या पंचकृषीचा विकास करण्यासाठी ताईंच्या नावातच ऐश्वर्य आहे की नाही, सुनीताताई असतील किंवा सागर भाऊ, आम्ही पाहतो की खऱ्या अर्थानं तुम्हाला लोकांनी निवडून का दिलेला आहे त्याची कधीही विसर पडून देऊ नका। हीच खऱ्या अर्थानं या सावित्रीबाईंना अभिवादन ठरणार आहे। मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सगळेजण आलात, आमचे सहकारी मित्र योगेश जामदार असतील किंवा बलिराम लेंडे, राजू होले, बंडूशेठ जगताप, वसुंधरा विमाडचे प्रकाश मुठा, गोपीनाथ पठारे, संजय बारवकर, बाळासाहेब झाडगे आणि ज्येष्ठ पत्रकार आमचे सतीश धुमाळ आणि नगरसेवक सागर भाऊ, आपल्याला अभिप्रेत असलेलं काम निश्चितपणे आपण या ठिकाणी तालुक्यासाठी करतात हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून आभार, धन्यवाद। रामकृष्ण हरी। बापूंना विनंती आहे